गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण रिव्हिजन लेक्चरला सुरुवात केली आहे आणि पहिले चॅप्टर आपण चूज केले ते म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह मीन्स अ फॅमिली. फॅमिली कोणाची आहे? तर ती असणार आहे हॅलोजनची. मग हॅलोजनच्या फॅमिलीमध्ये कोणकोणते ग्रुप्स इन्व्हॉल्व होतात हे आपल्याला आज बघायचंय. मग हे तयार करण्यासाठी हॅलोजनची फॅमिली तयार कोणापासून होणार? जर रिप्लेस केला हायड्रोजन ॲटम फ्रॉम द ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन बाय, रिप्लेस कशाने करायचे? हॅलोजनने रिप्लेस करायचे. मग त्याच्यापासून जे कंपाऊंड क्रिएट होणार, त्याच्यापासून जो कंपाऊंड मिळणार, तर त्याला आपण काय म्हणणार? हॅलोजनची फॅमिली. मग आता याच्यासाठी काय? हॅलोजन फॅमिली आपण काय म्हणतो? रिप्लेसमेंट ऑफ वन और मोर हायड्रोजन ॲटम फ्रॉम द हायड्रोकार्बन. मग सुरुवात माहिती पाहिजे. हायड्रोकार्बन म्हणजे काय? हायड्रोकार्बन सर्वांना माहिती आहे, तो असणार आहे तुमचा अल्केन, अल्किन, अल्काइन और एरोमॅटिक मीन्स आपण इथे बघूया बेन्झीन. बेन्झीन म्हणा किंवा एरोमॅटिक कंपाऊंड. आता अल्केनचा हायड्रोजन रिप्लेस केला. अल्केन आपण रिप्रेझेंट कशाने करतो? RH ने. एक हायड्रोजन रिप्लेस केला आणि त्याच्या जागेवर जर हॅलोजनला ऍड केलं तर त्याच्यापासून आपल्याला मिळणार आहे RH. मग हा RH म्हणजेच त्याला आपण म्हणतो अल्काइल हलाइड. काय म्हणायचं याला? अल्काइल हलाइड, किंवा याचं दुसरं नाव आहे हॅलो अल्केन. काय नाव आहे याचं? हॅलो अल्केन. आता अल्किन असेल, अल्किन एक्झाम्पल डायरेक्ट CH2 डबल बॉन्ड CH2 हे एक्झाम्पल आहे इथिनचं. आता याच्यावर जर आपल्याला आता ऍड काय करायचंय? कोणाला ऍड करायचंय? हॅलोजनला, HX. आता याच्यामध्ये रिएक्शन जर बघितली पण आपण X ऍड केला तर मिळणार आहे आपल्याला CH2 डबल बॉन्ड CHX. आता याच्यामध्ये हायड्रोजन रिमूव्ह होणार ते बघायचं नाही आपल्याला. काय कंपाऊंड? आपल्याला हॅलो अल्किन तयार करायचं आहे. याला काय म्हणणार? हॅलो अल्किन. एक्स येईल. आता ह्या रिएक्शन्स आहेत ते पुढे चॅप्टर मध्ये आपण शिकणारच आहोत. पण अल्किनवर जर आपण एखादा हॅलोजन ऍड केला तर ती एक फॅमिली तयार झाली. कोणाची फॅमिली तयार झाली? हॅलोजनची. हॅलोजन आलाय कोणामध्ये? अल्किन मध्ये. मग याला आपण काय म्हणणार? हॅलो अल्किन. मग तसं अल्काइनचं सेम काय असणार? CH3C, CH3, CH3C ट्रिपल बॉन्ड CX. काय असणार आहे? त्याला अल्काइन म्हणणार. हा जो X नसेल इकडे एक हायड्रोजन येणार, त्या ग्रुपला काय म्हणायचंय? अल्काइन. CH3C ट्रिपल बॉन्ड CX. मग हा जो कंपाऊंड तयार झालाय याला म्हणणार आपण हॅलो अल्काइन. काय नाव आहे याचं? हॅलो अल्काइन. एरोमॅटिक कंपाऊंड पासून जो हलाइड किंवा हॅलोजन फॅमिली मिळणार तर त्याला आपण म्हणणार काय असणार आहे? एरोमॅटिक कंपाऊंड सर्वांना माहिती आहे, बेन्झीन आहे. त्याच्यावर जर एखादा X आला, हॅलोजन आला, तर त्याला आपण काय म्हणतो? हॅलो अरीन. आता हे सर्व क्लासिफिकेशन कोणाचं आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता हॅलोजनचे डेरिव्हेटिव्ह काय झालं? कोणते कोणते क्लासिफिकेशन झालं? हॅलो अल्केन आहे, हॅलो अल्किन आहे, हॅलो अल्काइन आहे आणि हॅलो अरीन आहे. मग हे सर्व जे क्लासिफिकेशन आहे ते कोणाचं आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. मग आता हे झालं आपलं हॅलो अल्केन. आता ह्या चॅप्टर मध्ये आपण फक्त स्टडी आपल्याला कोणाचा करायचा आहे? हॅलो अल्केनचा करायचा आहे. त्याचंच दुसरं नाव इथे लिहिलेलं आहे आपण अल्किल हलाइड. त्याचं दुसरं नाव काय आहे मग? अल्किल हलाइड. आता ह्या चॅप्टरचा स्टडी आपण बघा, आता तेच आपण घेणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे आपल्या काय? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय बघायचं आपल्याला? फक्त ह्या चॅप्टर मध्ये स्टडी असणार आहे हॅलो अल्केन. बघा आता हॅलो अल्केन याचंच दुसरं नाव काय आहे मग? अल्किल हलाइड. बघा आता हॅलो अल्केन, अल्किल हलाइड. आता याच्यामध्ये हा पण एक टाइप्स आहे. कोणाचा टाइप आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा. आता हा जो टाइप येतो हॅलो अल्केन, अल्किल हलाइड, हा येणार आहे तुमचा मोनो हॅलोजन.
हा टाईप कुठे येतोय तुमचा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. मोनो मीन्स वन. असे काही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असतील, असे काही कंपाऊंड असतील की त्याच्यामध्ये फक्त एकच जर हॅलोजन असेल तर त्याला आपण काय म्हणतो मोनो हॅलोजन. हा एक टाईप आहे कोणाचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. कोणत्या बेसिसवर ऑन द बेसिस ऑफ कोणाच्या बेसिसवर तर हा मोनो हॅलोजन किती नंबर ऑफ हॅलोजन ऍटम हे त्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहे मग त्याच्यावर त्याचं क्लासिफिकेशन डिपेंड असणार. मोनो हॅलोजन. डाय हॅलोजन कोणाला म्हणणार डाय हॅलोजन कुठे असणार जर दोन हॅलोजन कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असेल तर त्याला डाय म्हणणार. ट्राय हॅलोजन तीन जर हॅलोजन प्रेझेंट असेल तर त्याला म्हणणार आपण ट्राय हॅलोजन. मोर दॅन 3 असेल त्याला म्हणणार पॉली हॅलोजन. स्टडी आपल्याला फक्त कोणाचा आहे या चॅप्टर मध्ये मोनो हॅलोजनचा. मग त्याच्यात एक्झाम्पल आहे हॅलो अल्केन किंवा अल्किल हलाइड. आता हॅलो अल्केन असेल अल्किल हलाइड असेल मग आता याच्यात जर आपण बघितलं अल्किल हलाइड हे 3 प्रकारचे असतात. कोणते कोणते आहेत प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड आणि तिसरा जो आहे तो असणार आहे टर्शरी अल्किल हलाइड. प्रायमरी अल्किल हलाइड हॅलोजन काय आहे एकच हॅलोजन आहे म्हणून तो काय झाला मोनो हॅलोजन. एक हॅलोजन. मग आता याच्यामध्ये हा जो हॅलोजन आहे हा कोणाला अटॅच आहे ते बघूया आता. CH3 CH2X. X कोणाला अटॅच आहे CH2 ला आणि हा CH2 कोणता आहे sp3 कार्बन. आता ह्या जो आहे तुमचा प्रायमरी अल्किल हलाइड असेल आपण पुढचंही बघूया CH3 CH3X. आता हा आहे तुमचा सेकंडरी अल्किल हलाइड. हा कोणता असणार आहे सेकंडरी अल्किल हलाइड. आता हा जो हॅलोजन आहे दिस इज ऑल्सो मोनो हॅलोजन. हा सुद्धा कोणता टाइप आहे मोनो हॅलोजनचाच टाइप आहे. आता ह्या मोनो हॅलोजन एकच हॅलोजन मोनो हॅलोजन पण हॅलोजन ऍटम कोणत्या कार्बनला अटॅच आहे बाळांनो हा आहे तुमच्या सेकंडरी कार्बनला. कोणत्या कार्बनला आहे सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बन का सेकंडरी म्हणतोय कारण याला काय आहे 2 कार्बन अटॅच आहे म्हणून हा झाला तुमचा सेकंडरी कार्बन. इकडे पण बघूया आता CH3 CH3X. हॅलोजन कोणता कार्बन आहे हा sp3 च आहे. हा सुद्धा कोणता आहे sp3 च आहे पण हा कार्बन कोणता आहे टर्शरी कार्बन. म्हणजे हा जो टाइप झाला हा कोणाचा टाइप झाला टर्शरी कार्बनचा म्हणजे टर्शरी अल्किल हलाइड आहे. हा आहे सेकंडरी आणि हा असणार आहे प्रायमरी. पण जेवढेही इथे आपण हॅलोजन बघितले ते कोणत्या कार्बनला आहे sp3 sp3 sp3. म्हणजे हे जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये हा जो टाइप आहे हॅलो अल्केनचा हॅलो अल्केन कुठे येतो तुमचा मोनो हॅलोजन मध्ये येतोय. मोनो हॅलोजन म्हणजेच काय एकच जर हॅलोजन अटॅच असेल कंपाऊंड मध्ये एकच हॅलोजन प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणणार मोनो हॅलोजन. मोनो हॅलोजन मध्ये येतोय तुमचा हॅलो अल्केन त्यालाच आपण म्हणतो अल्किल हलाइड. मग ह्या हॅलोजन जर ज्या कार्बनला आहे तो sp3 कार्बन. सेकंडरी मध्ये हॅलोजन ज्या कार्बनला आहे तो sp3 आहे. टर्शरी मध्ये हॅलोजन ज्या कार्बनला आहे तो सुद्धा कार्बन sp3 आहे. म्हणजे हा जो टाइप आहे हा कुठे येतो आहे कोणत्या स्केलेटनवर ते हायड्रोकार्बन ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. हे जे क्लासिफिकेशन आहे ते कशाच्या बेसिसवर आहे ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. म्हणजे हा जो टाइप आहे हा कुठे आला मग याच्यात आला कोणता हॅलो अल्केन. मग आता याच्यामध्ये sp3 अजून कोणता येणार हॅलो अल्केन मध्ये आपण हे 3 बघितले. अल्किल हलाइड मध्ये हे 3 आहे. मग नेक्स्ट काय असणार बघा आता नेक्स्ट काय आहे हे जे सर्व टाइप आहे ते कुठे येतात ते ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. sp3 कार्बन असेल तर अजून याच्यामध्ये हा झाला फर्स्ट. मग सेकंड काय आहे अलिलिक हलाइड. सेकंड काय असणार आहे अलिलिक हलाइड. मग आता अलिलिक म्हणजे काय अलिलिक हलाइड कसा असणार आहे एक्झाम्पल आहे याचं CH3 C डबल बॉन्ड CH CH2X. बघा आता इथे सुद्धा काय आहे हॅलोजन कोणाला अटॅच आहे CH2 ला.
तो प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, टर्शियरी असेल, डझंट मॅटर. हॅलोजन ज्या कार्बनला आहे तो कार्बन कोणता आहे? sp3. म्हणजे हा टाईप पण कुठे येतो आहे? हायड्रोकार्बन स्केलेटन. पण कोणता यूज करतो आपण याच्यात? sp3. कोणता यूज केलेला आहे? sp3 कार्बन. मग एक्स आहे तो CH2 ला, हा CH2 sp3 ला आहे आणि हा त्या sp3 कार्बनच्या बाजूला काय आहे रे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल त्याच्या बाजूला sp3 कार्बन आहे आणि ते sp3 कार्बनवर जर हॅलोजन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अलिलिक हलाइड. काय म्हणणार आपण त्याला? अलिलिक हलाइड. मग हा झाला तुमचा अलिलिक हलाइडचा टाईप. आणि ज्या कार्बनवर हॅलोजन आहे, हा हॅलोजन ज्या कार्बनवर आहे त्या कार्बनला म्हणणार आहोत आपण अलिलिक कार्बन. त्या कार्बनला काय म्हणायचं आहे मग? अलिलिक कार्बन. अलिलिक हलाइड, अलिलिक कार्बन. आलंय लक्षात? हे सर्व कोणत्या टाईप मध्ये येतंय? sp3 कार्बनच्या टाईप मध्ये. नाव द नेक्स्ट. आता पुढचं कसं असणार मग? हा झाला तुमचा अलिलिक. नंतर तिसरा जो आहे तो म्हणजे असणार बेन्झिलिक. कोणता आहे? बेन्झिलिक. हा सुद्धा टाईप कुठे येतो आहे? या sp3 कार्बन मध्येच येणार. sp3 हायड्रोकार्बनच्या स्केलेटन मध्ये. मग आता काय असणार आहे? बेन्झिलिक हलाइड. हलाइड हॅलोजन कोणाला अटॅच आहे? बेन्झिलिक ग्रुप. आता बेन्झिलिक ग्रुप कसा असणार? बेन्झिलिक ग्रुप तुमचा असा आहे, रिंग असणार, त्याला CH2 आहे, त्याच्यावर X आहे. हॅलोजन कुठे आहे? CH2. CH2 कोणता आहे? sp3. sp3 च्या बाजूला काय आहे? अरोमॅटिक. अरोमॅटिक म्हणजेच काय असणार आहे? तिथे तुमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. म्हणजे जर तुमचा हॅलोजन sp3 कार्बनवर असेल आणि sp3 नियर ऍडजस्टंट टू द अरोमॅटिक रिंग तर त्याला आपण काय म्हणतो असतो? बेन्झिलिक हलाइड. कुठे येते का लक्षात? काय म्हणतो आपण? हॅलो अल्केन चालय, अल्किल हलाइड, प्रायमरी सेकंडरी टर्शरी बघितलं गेलंय आपलं. त्याचा हा जो टाईप आहे, हा टाईप या सर्वांमध्ये जे हलाइड आहे, हॅलोजन आहे, ते कोणत्या कार्बनला अटॅच आहे रे? sp3 कार्बनला. म्हणजे काय आहे? आता हे जे क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ, ते कोणाच्या बेसिसवर आहे? ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. मग आपण पहिलं कोणतं बघितलं? sp3 चं. कोणतं बघितलं? sp3. मग याच्यात काय काय बघितलं आपण? हॅलो अल्केन, प्रायमरी सेकंडरी टर्शरी सगळे हॅलोजन sp3 कार्बनला होते. सेकंड बघितलं अलिलिक हलाइड. अलिलिक हलाइड मध्ये हॅलोजन हा सुद्धा कोणता होता? sp3 कार्बनलाच अटॅच होता. But these sp3 carbon which is near to, which is adjacent to the carbon-carbon double bond. Example, CH2 double bond, CH2, sorry, not the CH2, here CH2 double bond, CH2X. हॅलोजन कोणाला आहे? sp3. But this sp3 adjacent to the sp2 carbon or adjacent or neighboring to the carbon-carbon double bond. म्हणजे हा झाला तुमचा अलिलिक अल्किल हलाइड. हा कार्बन असणार आहे अलिलिक कार्बन. बेन्झिलिक हलाइड मध्ये पण सेम. हॅलोजन कोणावर आहे? अलिलिक कार्बनला. पण तो अलिलिक कार्बन कोणाच्या ऍडजस्टंट आहे, कोणाच्या बाजूला आहे? तो आहे अरोमॅटिक रिंगच्या. मग हा टाईप कुठे झाला तुमचा? बेन्झिलिक हलाइड मध्ये. आता आलंय लक्षात? sp3. नाव द नेक्स्ट. आता बघायचं आहे, हे झालं हायड्रोकार्बन स्केलेटन. sp3 कार्बनवर तुमचा येणार हलाइड ग्रुप. आता आपल्याला बघायचं आहे, आता कोणाचं असणार? ओके, नाव द नेक्स्ट वन इज द sp2 हायड्रोकार्बन स्केलेटन. sp2 साठी, sp3 साठी बघितलं गेलं आपलं. आता कोणासाठी बघायचं आहे? sp2 साठी. आता sp2 मध्ये आपण जसं टाईप बघितलंय, sp3 मध्ये काय बघितलं? अल्किल हलाइड आहे, त्यालाच आपण हॅलो अल्केन म्हणणार. अलिलिक हलाइड आहे, नंतर आहे तुमचा बेन्झिलिक हलाइड. मग आता बघायचं sp2. मग याच्यामध्ये काय असणार आहे बाळांनो? याच्यामध्ये असणार आहे व्हिनिल हलाइड. काय आहे ह्याचा टाईप? व्हिनिल हलाइड. हा कुठे येतो आहे? sp2. इज अ क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. हा प्रश्न विचारला जातो. आता व्हिनिल हलाइड कोणता असणार आहे? एक्झाम्पल काय आहे? CH2 डबल बॉन्ड CHX. halogen atom which is directly attached to the sp2 carbon atom. कोणाला अटॅच आहे तो? sp2 कार्बनला. मग हा टाईप कुठे झाला? sp2 हायड्रोकार्बन स्केलेटन मध्ये. त्याचं नाव काय आहे?
विनिल हलाइड. आलंय लक्षात. नाव द नेक्स्ट. मग आता sp3 अजून एक आहे याच्यामध्ये, सॉरी बाळांनो, अजून एक आहे याच्यात, ते बघूया आपण. सेकंड फिनिल किंवा हॅलोअरिन, हॅलोअरिन म्हणा किंवा फिनिल हलाइड. काय आहे? हॅलोअरिन और फिनिल हलाइड. बघा आता काय, सेम, सिंपल, अगदी सिंपल, काहीच नाहीये. एक्स कुठे आहे? CH2 ला आहे, अरोमॅटिक रिंगला आहे, म्हणून याचं नाव काय आहे? हॅलोअरिन. आणि हा टाइप कुठे येतोय बाळांनो तुमचा? मोनो हॅलोजन मध्ये. का मोनो हॅलोजन? एकच हॅलोजन प्रेझेंट आहे, म्हणून हा कुठे आला? मोनो हॅलोजन मध्ये. एक्स डायरेक्ट sp2 कार्बनला आहे, म्हणून हा हायड्रोकार्बन स्केलेटन sp2 साठी आहे. याला म्हणणार आहोत तुम्ही हॅलोअरिन किंवा फिनिल हलाइड. हे दोघंही कुठे आले? sp2. मग आता तिसरं कोणतं आहे? राहिलं कोणतं आपलं? एकच राहिलं. कोणतं आहे ते? म्हणजे आता sp साठी, सॉरी sp. मग आता sp साठी काय असणार आहे? हॅलो अल्काइन. आता अल्काइन आहे, अल्काइन. अल्काइन कसा असतो बाळांनो? C++C, इथे H, इथे H. हे एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल कोणतं आहे? याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? इथाइन. काय आहे हा? इथाइन. पण आता sp आपल्याला हॅलोजन याच्यात ऍड करायचं आहे, म्हणजे हॅलोजन आला तर त्याला काय म्हणणार? हॅलो अल्काइन. हॅलो अल्काइन आहे म्हणजे मग आता कसं असणार? CX. ह्याला काय म्हणणार मग तुम्ही? हॅलो अल्काइन. हॅलोजन कुठे आला? sp3 कार्बनवर. sp3 आहे का? नो, विच इज ऑन द sp कार्बन. हॅलोजन कुठे आलेला आहे? sp कार्बनवर. म्हणजे हा पण टाइप कुठे आला तुमचा? हायड्रोकार्बन स्केलेटनवर. मग आता हे झालं तुमचं काय? sp3, sp2 आणि sp साठी. नाव द नेक्स्ट. आता आपल्याला बघायचं आहे नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर बघा आता, सोपं असतं, येतं. ओके, नॉमेनक्लेचर. आता याच्यामध्ये डायरेक्ट CH3, CH2X. कॉमन नेम विचारलं नाही जात, आपल्याला फक्त काय बघायचे? त्यांचे IUPAC नेम. CH3, CH2X. आपण एक्झाम्पलच घेऊया. CH2Br. किती कार्बन? टोटल 2 कार्बन. 2 कार्बन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? इथेन. फंक्शनल ग्रुप कोणता आहे? Br. Br आहे फंक्शनल ग्रुप, म्हणजे मग याला काय म्हणणार आपण? ब्रोमो इथेन. काय नाव आहे याचं? ब्रोमो इथेन. नंतर CH3, CH2, CH2, Cl. आता याचं नाव काय असणार? CH3, CH2, CH2, Cl. आता याच्यामध्ये हा Cl टोटल पहिले काय करतो? फर्स्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. चेन सिलेक्ट करतो आणि त्या चेन मध्ये आपला काय आला पाहिजे? फंक्शनल ग्रुप. आणि फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनवर असेल त्या कार्बनचा लोकॅन्ड नंबर हा लोवेस्ट आला पाहिजे. नंबरिंग देणं फार महत्वाचं आहे. त्या नंबरिंग मध्ये फंक्शनल ग्रुप आला पाहिजे आणि फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनवर असेल त्या कार्बनचा लोकॅन्ड नंबर हा लोवेस्ट आला पाहिजे. मग आता कसं असणार? हा जो Cl आहे तो ज्या कार्बनवर आहे त्याला नंबर 1, 2, 3 असं जर म्हटलं, इकडनं 1, 2, 3, जर इकडनं आपण नंबरिंग केली, लेफ्ट टू राईट जर नंबरिंग केली तर फर्स्ट पोझिशनवर तुमचा येतोय Cl. राईट टू लेफ्ट जर आपण काय केलं आहे? नंबरिंग केली तर त्याचा जो नंबर आहे, सॉरी चुकलं, राईट टू लेफ्ट जर केलं तर जो क्लोरीन आहे तो फर्स्ट पोझिशनवर येणार. लेफ्ट टू राईट जर केलं तर क्लोरीन हा थर्ड पोझिशनवर येणार. आता नंबरिंग कशी असणार? फर्स्ट प्रायोर का थर्डला? फर्स्टला प्रायोरिटी. मग कसं असणार? फर्स्ट पोझिशनला Cl. मग आता याचं काय असणार? फर्स्ट पोझिशनला म्हणजे काय येणार? 1 क्लोरो. चेन मध्ये किती कार्बन आहेत? 3 कार्बन. 3 कार्बन म्हणजेच काय असणार आहे तुमचा? तो प्रोपेन. काय असणार आहे? प्रोपेन. नाउ द नेक्स्ट. CH3, CH, C2H5, CH2, CH2Br. ओके, आता याच्यामध्ये काय आहे? सबस्टिट्यूएंट पण आहे
फंक्शनल ग्रुप पण आहे. फंक्शनल ग्रुपला काय असणार आहे, ज्या कार्बनवर फंक्शनल ग्रुप असेल त्या कार्बनचा लोकॅन्ड नंबर हा लोवेस्ट आला पाहिजे. मग आता कसं असणार, पहिले काय करतो, फंक्शनल ग्रुप दिसतोय, कोणता आहे, हॅलोजन, कोणता आहे त्याच्यामध्ये, Br. मग आता नंबरिंग कशी करायची, नंबरिंग पण अशी करायची, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनवर त्याचा कार्बन लोकॅन्ड नंबर लोवेस्ट आला पाहिजे आणि चेन मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आले पाहिजे. जर मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन येण्यासाठी काय असणार, आपण हे स्ट्रक्चर मी आता स्प्लिट करून जर लिहिलं तर कसं असणार, CH3 CH C2H5 रिप्रेझेंट कसा करणार, CH2 CH3 CH2 CH2 Br. बघा आता याच्यामध्ये काय, CH3 CH CH2 CH2 Br. C2H5 ला कसं स्प्लिट केलं आहे, CH2 CH3. जर नंबरिंग केली कसं आहे ना, 1 2 3 4 चेन मध्ये 4 कार्बन. जर असं केलं 1 2 3 4 5 इथे किती येणार आहे, 5. म्हणजे आपली चेन कशी असणार, ह्या पद्धतीने 1 2 3 4 5. पॅरेंट ग्रुप कोणता असणार, 5 कार्बन. 5 कार्बन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, पेंटेन म्हणणार. काय म्हणणार त्याला आपण, पेंटेन. फर्स्ट पोझिशनला ब्रोमीन, तिसऱ्या पोझिशनला सबस्टिट्यूएंट तो कोणता आहे, मिथाइल ग्रुप. मग आता ज्या आपल्याला नंबरिंग, ब्रोमीन पण आहे, मिथिल पण आहे, मिथाइलचा एम येणार, ब्रोमीनचा बी येणार. अल्फाबेट प्रमाणे आधी बी येतो म्हणून ब्रोमीनला पहिले प्रायोरिटी. कोणत्या पोझिशनला आहे, फर्स्ट पोझिशनला. 1 ब्रोमो, नंतर सबस्टिट्यूएंट कितव्या पोझिशनला आहे, थर्ड पोझिशनला. 3 मिथाइल, चेन मध्ये टोटल 5 कार्बन म्हणून त्याला आपण काय म्हणणार, पेंटेन. काय नाव येणार याचं आयुपीएससी, 1 ब्रोमो 3 मिथाइल पेंटेन. ओके, नाव द नेक्स्ट. मग आता कसं आहे, CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 Br. बघा आता याच्यामध्ये आपल्याला 2 फंक्शनल ग्रुप बघायला मिळत आहे. कोणते कोणते आहे, एक असणार तुमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि एक आहे तुमचा हॅलोजन. कोणते आहे, हॅलोजन आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता नंबरिंग करायची आहे. नंबरिंग कशी करायची, की ज्या कार्बनवर फंक्शनल ग्रुप येईल त्याचा लोकॅन्ड नंबर तर लोवेस्ट आला पाहिजे. याच्यात 2 फंक्शनल ग्रुप दिसतात आहे, एक आहे अल्किन आणि दुसरा आहे तुमचा हॅलोजन. आता अल्किन आहे, जर इकडनं नंबरिंग केली आपण 1 2 3 4, जर आपण लेफ्ट टू राईट ला केली 1 2 3 4, बरोबर आहे. पण आता फर्स्ट पोझिशनला Br, सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड. कशी करतोय नंबरिंग, राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट केली तर फर्स्ट पोझिशनला, राईट टू लेफ्ट, फर्स्टला येतोय Br आणि डबल बॉन्ड कोणता येतोय, सेकंड पोझिशनला. जर लेफ्ट टू राईट ला जर केली तर काय येतो आहे, सेकंडला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि फोर्थला येणार आहे तुमचा Br. प्रायोरिटी कोणाला देणार, लोकॅन्ड नंबर ज्याचा कमी आहे त्याला. म्हणजे नंबरिंग कशी आहे, राईट टू लेफ्ट. नंबरिंग कशी करतोय मग आपण, राईट टू लेफ्ट. म्हणजे मग आता कसं असणार, CH2 CH2 Br. नंबरिंग कशी असणार आहे, राईट टू लेफ्ट, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. कोणत्या पोझिशनला Br आहे, फर्स्ट पोझिशनला. 1 ब्रोमो, नंतर काय येणार, फर्स्ट सेकंड, सेकंडला डबल बॉन्ड. टोटल कार्बन किती आहेत, 4. 4 म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, ब्युटेन. ब्युटेनचा फक्त काय लिहायचं आहे, ब्यूट. कोणत्या पोझिशनला डबल बॉन्ड, सेकंड पोझिशनला. 1 ब्रोमो ब्यूट 2 ENE. हे झालं काय तुमचं याचं आयुपीएससी नेम. काय म्हणतोय, 1 ब्रोमो ब्यूट 2 ENE. नाव द नेक्स्ट वन. पुढचं आपण अजून एक्झाम्पल बघूया. बघा आता,
ओके, बघा आता हा एक कंपाऊंड आहे. ह्या कंपाऊंडचा आपल्याला काय बघायचं आहे, IUPAC नेम. आता कोणत्या कोणत्या पोझिशनला सबस्टिट्युएंट आहे. जर नंबरिंग आपण काय केली, लेफ्ट टू राईटला गेलो, 1 2 3, थर्डला आहे, फोर्थला आहे, फिफ्थला आहे. ओके, पण आपण त्याआधी काय करायचंय, चेन सिलेक्ट करायची. चेन मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आले पाहिजे आणि त्या चेन मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्युएंट पण आले पाहिजे. बघू मग आता कसे येणार. 1 2 3 4 5, C2H5 याला स्प्लिट डायरेक्ट करते मी इथे. आता C2H5 मीन्स CH2 CH3, हा काय आहे, CH3. आता जर आपण बघितलं कसं आहे, 1 2 3 4 5, 5 कार्बन, हा सबस्टिट्युएंट चालणार नाही. 1 2 3 4 5 6 7 7, 1 2 3 4 5 6 7 7. तुम्ही चेन स्ट्रेट सिलेक्ट करा किंवा आपण 1 2 3 4 5 6 7 ही जरी केली तरी चालेल. मग आता आपल्याला बघायचंय सबस्टिट्युएंट कोणत्या कोणत्या पोझिशनला आहे. नंबरिंग, हॅलोजनला प्रायोरिटी काय आली पाहिजे, लोकॅन्ड नंबर. ज्या कार्बनवर हॅलोजन आहे त्या कार्बनचा लोकॅन्ड नंबर लोवेस्ट आला पाहिजे. नंबरिंग बघूया आपण, 1 2 3 4 5 6 7. कोणत्या पोझिशनला आहे, थर्ड पोझिशनला, फोर्थला आहे आणि फिफ्थला आहे. कोणते कोणते आहेत सबस्टिट्युएंट, एक आहे ब्रोमो, दुसरा आहे मिथाइल, तिसरा आहे इथाइल. ओके, आता अल्फाबेट प्रमाणे बघायचे. आधी काय येणार, ब्रोमीन. आधी काय येणार, ब्रोमीन. फर्स्टला येणार ब्रोमीन, नंतर येणार इथिल, नंतर येणार मिथिल. मग आता काय असणार, की कोणत्या पोझिशनला Br आहे, थर्ड पोझिशनला, 3 ब्रोमो. नंतर काय सांगितलंय मी, ई. अल्फाबेट प्रमाणे नंतर काय तो बी नंतर ई येणार. कोणत्या पोझिशनला आहे, फिफ्थ पोझिशनला, 3 ब्रोमो 5 इथाइल, नेक्स्ट 4 मिथाइल, आणि टोटल कार्बन किती आहे चेन मध्ये, 7. म्हणजेच काय असणार आहे, हेप्टेन. काय झालं याचा IUPAC नेम, 3 ब्रोमो 5 इथिल 4 मिथाइल हेप्टेन. हे झालं ह्या कंपाऊंडचं IUPAC नेम. आलंय लक्षात. नाऊ नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे प्रिपरेशन, हॅलो अल्केनचं प्रिपरेशन. आता प्रिपरेशन मध्ये काय असणार, बघा. आता प्रिपरेशन जर तयार करायचं असेल, काय तयार करायचं आपल्याला, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर फक्त आपल्याला काय करायचं आहे, RX चा स्टडी करायचा आहे. हॅलो अल्केनचा स्टडी आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये करायचा आहे. आता प्रिपेअर पण काय करायचं आपल्याला, अल्काइल हलाइड किंवा हॅलो अल्केन. मग प्रिपरेशन मध्ये पहिली जी मेथड आहे, फ्रॉम अल्कोहोल. आता अल्कोहोल पासून आपल्याला तयार काय करायचं आहे, अल्काइल हलाइड. काय तयार करायचं आहे आपल्याला, अल्काइल हलाइड. आता अल्कोहोल मध्ये पण रिएक्शन्स आहे, 3 वेगवेगळ्या रिएक्शन आहे. पहिली जी आहे ती असणार आहे, आता अल्कोहोल घेतला, R कसा आहे तुमचा, ROH, याला म्हणतो आपण अल्कोहोल. मग ह्याच्यामध्ये आपल्याला अगोदर काय यूज करायचं आहे, याच्यात पहिला आपल्याला यूज करायचं आहे हायड्रोजन ऍसिड किंवा हायड्रो ऍसिड. हायड्रोजन ऍसिड HX, हायड्रो ऍसिड आहे म्हणतात. मग कोणते कोणते येणार तुमचे, आयदर HCl, HBr, HI. ओके, काय आहे ROH, काय घेतलं आहे, अल्कोहोल. When alcohol which is reacts with or treated with hydrogen acid HX, जनरल रिएक्शन बघू, नंतर एक्झाम्पल घेऊ. When alcohol reacts with or treated with hydrogen acid in presence of, मग आता वेगवेगळे कंडिशन असेल, HCl आहे, HBr आहे, HI आहे, डिपेंड ऑन द टाइप ऑफ हायड्रोजन ऍसिड. बघू आपण ते पुढे.
आता अल्कोहोल आहे, हायड्रोजन ऍसिड सोबत रिॲक्ट केलं तर त्याच्यापासून मिळतं आहे RX, अल्काइल हलाइड. काय मिळतंय त्याच्यापासून? अल्काइल हलाइड. अल्काइल हलाइड विथ सोबत काय असणार? H2O, रिमूव्हल ऑफ H2O. ही झाली जनरल रिएक्शन फॉर द हॅलोजन ऍसिड. मग आपल्याला इंडिव्हिज्युअल प्रत्येक HCl चं बघायचं, HBr चं बघायचं आणि HI चं बघायचंय. मग आता याच्यात कसं असणार बघा. आता काय आहे? अल्कोहोल. एक्झाम्पल सहितच आपण एक्सप्लेन करूया. CH3CH2OH नाव असणार आहे याचं इथाइल अल्कोहोल. काय नाव आहे याचं? इथाइल अल्कोहोल. व्हेन इथाइल अल्कोहोल reacts with the concentrated HCl in presence of ZnCl2, it gives काय आहे? When ethyl alcohol which is created with or which is reacts with the concentrated HCl in presence of zinc chloride gives काय असणार? CH3 CH2 Cl with water molecule. मग आपल्याला याच्यापासून मिळेल हे इथाइल क्लोराइड. काय मिळतं याच्यापासून? मग इथाइल क्लोराइड. मग आता विचारलं जातं एंट्रन्स मध्ये हा एक क्वेश्चन, कॉन्सन्ट्रेटेड HCl विथ झिंक क्लोराइड. कॉन्सन्ट्रेटेड HCl विथ झिंक क्लोराइड, तर याला म्हणतात लुकास रिएजंट. काय नाव आहे या रिएजंटचं? लुकास रिएजंट. कॉन्सन्ट्रेटेड HCl विथ झिंक क्लोराइड त्यालाच म्हणतात लुकास रिएजंट. मग हे जे आपण यूज केलं कॉन्सन्ट्रेटेड HCl झिंक क्लोराइड, त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? क्लोराइड. प्रिपरेशन तेच करतो आपण, अल्काइल हलाइड तयार करायचंय. मग त्याच्यासाठी अल्कोहोल पासून वेगवेगळे आता आपल्याला रिएक्शन्स बघायचे आहे. मग पहिली घेतली आपण हॅलोजन ऍसिडची. हॅलोजन ऍसिड मध्ये HX येणार. HX म्हणजे HCl आहे, HBr आहे आणि HI आहे. मग काय घेतलंय? इथाइल अल्कोहोल. एक्झाम्पल, इथाइल अल्कोहोल व्हेन रिएक्ट्स विथ द कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझेन्स ऑफ झिंक क्लोराइड काय मिळणार त्याच्यापासून? आपल्याला इथाइल क्लोराइड विथ रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हे झालं HCl साठी. कोणतंही एक्झाम्पल याच्यात येईल. नाउ द नेक्स्ट वन. मग HBr साठी काय असणार? बघा आता CH3 CH2 CH3 CH2 इथे असणार आहे अल्कोहोल. अल्कोहोल पासून तयार करायचंय, याचं नाव इथाइल अल्कोहोल. सेम एक्झाम्पल ठेवलं आहे. इथाइल अल्कोहोल रिएक्ट्स विथ द HBr. आता HBr तर लॅब मध्ये डायरेक्ट आपल्याला मिळत नाही, तर तो तयार करायचा. तो तयार कशापासून होणार? NaBr reacts with the 95% of H3PO4 फॉस्फोरिक ऍसिड. काय आहे हा? फॉस्फोरिक ऍसिड. या दोघांच्या कॉम्बिनेशनने आपल्याला काय मिळणार आहे? HBr. When ethyl alcohol reacts with HBr, it gives काय मिळणार त्याच्यापासून? CH3 CH2 इथे असणार आहे Br विथ काय होतंय? परत सेम वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतंय. काय रिमूव्ह होत आहे? वॉटर मॉलिक्यूल. याच्यापासून मिळतंय आपल्याला इथाइल ब्रोमाइड. काय मिळतंय याच्यापासून? इथाइल ब्रोमाइड. When ethyl alcohol reacts with the HBr and this HBr which is prepared from कशापासून तयार होतंय? NaBr with 95% of H3PO4. H3PO4 means फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फरस वेगळा. फॉस्फरस म्हणजेच काय? H3PO3. हा काय आहे? H3PO4 म्हणजेच काय? याला म्हणतात फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरिक ऍसिड NaBr, it gives the HBr, reacts with the ethyl alcohol, they gives the ethyl bromide. काय मिळतं याच्यापासून? इथाइल ब्रोमाइड. नेक्स्ट आता HI साठी पण तेच असणार. HI साठी कसं असणार? इथिल अल्कोहोल सिंपल एक्झाम्पल. कोणताही तुम्ही अल्कोहोल चेंज करू शकता. नंतर काय आहे? CH3 CH2OH reacts with the HI. It gives काय मिळणार याच्यापासून? सेम वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. आयोडाइड कुठे येणार? OH च्या जागेवर, हायड्रॉक्सी ग्रुपच्या जागेवर.
CH3 CH2I विथ रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल काय तयार केलंय RX. एक्स कोणता आहे आयोडाइड, याचं नाव आहे इथाइल आयोडाइड. काय नाव आहे याचं इथाइल आयोडाइड. व्हेन अल्कोहोल रिएक्ट्स विथ HI इट गिव्स द इथाइल आयोडाइड विथ रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हे सर्व झालं तुमचं कोणासाठी हॅलोजन ऍसिड साठी. नाव द नेक्स्ट. आता नेक्स्ट हॅलोजन ऍसिड झालंय HCl झालंय HBr HI. HCl मध्ये काय यूज केलं आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl विथ ZnCl2. त्यालाच काय म्हटलं होतं आपण लुकास रिएजंट. नंतर आपण बघितलं HBr डायरेक्ट फॉर्म नसतो, तयार करावा लागतो NaBr विथ 95% ऑफ द फॉस्फोरिक ऍसिड H3PO4. आणि त्याच्यापासून सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे अल्काइल ब्रोमाइड HI पासून आपल्याला मिळणार आहे अल्काइल आयोडाइड. नाव द नेक्स्ट वन इज द काय तयार करायचंय अल्कोहोल पासून RX. सेकंड जी मेथड आहे अल्कोहोलची रिएक्शन आपल्याला घ्यायची आहे कोणासोबत घ्यायची आहे फॉस्फरस हलाइड. मग फॉस्फरस हलाइड आपल्याला फक्त दोनच यूज करायचे, एक आहे PCl3 आणि एक आहे PCl5. फॉस्फरस हलाइड फक्त दोनच यूज करायचे क्लोराइड ट्रायक्लोराइड आणि पेंटाक्लोराइड. मग यांच्यापासून फक्त आणि फक्त आपल्याला काय मिळणार आहे RCl. कोणता ग्रुप मिळणार आहे अल्काइल क्लोराइड. मग एक्झाम्पल अल्कोहोलच असणार ROH अल्कोहोल. जर अल्कोहोलची रिएक्शन PCl3 सोबत घेतली इट गिव्स हिटिंग करायचं आहे PCl3 सोबत घेतली काय असणार आता इथे 3 टाइम्स बघा. आता हा जो 3 टाइम्स असेल त्यावेळेस अल्कोहोल पण आपल्याला 3 टाइम्स यूज करायचा आहे. 3 टाइम्स अल्कोहोल रिएक्ट्स विथ द PCl3 इट गिव्स काय असणार 3RCl प्लस काय काय उरले 3 ऑक्सिजन 3 हायड्रोजन आणि 1 फॉस्फरस. त्यांच्यापासून काय तयार होते H3PO3. यालाच काय म्हणतात फॉस्फरस ऍसिड. हे सांगितलं ना मी आधी. आपण काय तयार केलं होतं HBr साठी H3PO4 यूज केला होता, त्याचं नाव काय होतं फॉस्फोरिक ऍसिड. H3PO4 ऍसिड H3PO3 रस ऍसिड फॉस्फरस ऍसिड. आणि आपला मेन प्रॉडक्ट काय मिळतो आपल्याला इथे कोणता आहे अल्काइल क्लोराइड. कोणता आहे अल्काइल क्लोराइड. When alcohol reacts with the PCl3 phosphorus trichloride it gives the alkyl chloride with removal of phosphorus acid. मग ही झाली फॉस्फरस ट्रायक्लोराइड साठी. एक्झाम्पल एक घेऊन घेऊ 3 टाइम्स CH3 CH2OH प्लस PCl3 हिटिंग काय असणार आहे 3 टाइम्स CH3 CH2 ClH3PO3 काय मिळणार आहे इथाइल क्लोराइड. मग ह्या जो आहे फॉस्फरस हलाइड पासून फॉस्फरस फक्त काय मिळणार आहे फॉस्फरस हलाइड पासून अल्काइल क्लोराइडच मिळणार, अल्काइल ब्रोमाइड किंवा अल्काइल आयोडाइड मिळणार नाही. अल्काइल आयोडाइड अल्काइल क्लोराइड जर हवं असेल तर त्याच्यासाठी आपण यूज केला होता हायड्रोजन ऍसिड HBr आणि HI. बाकी सर्व जे हॅलोजन ऍसिड आहे HCl पासून काय मिळणार अल्काइल क्लोराइड, फॉस्फरस हलाइड पासून मिळणार आहे अल्काइल क्लोराइड. मग आपण कोणता यूज केला आधी फॉस्फरस ट्राय हलाइड. आता यूज करायचा आपल्याला फॉस्फरस पेंटा हलाइड. आता या फॉस्फरस पेंटा हलाइड मध्ये काय आहे ओके काय घेतलं आपण आता PCl5 सेम रिएक्शन अल्कोहोल फक्त PCl3 च्या ठिकाणी काय येणार PCl5. बघा आता PCl5 तिकडे 3 टाइम्स Cl होता 3 टाइम्स घेतला इथे 5 टाइम्स म्हणजे 5 टाइम्स नाही घ्यायचा इथे फक्त काय असणार आहे अल्कोहोल ओनली 1 टाइम अल्कोहोल. काय मिळणार आहे आपल्याला माहिती आहे प्रॉडक्ट आपल्याला तेच तयार करायचं RX तयार करायचं पण इथे काय मिळणार RCl अल्काइल क्लोराइड. काय मिळत आहे अल्काइल क्लोराइड प्लस बाय प्रॉडक्ट काय काय असणार R एक R एक Cl किती राहिले 4 किती क्लोरीन 4 Cl 1
हायड्रोजन, 1 ऑक्सिजन, 1 फॉस्फरस. काय होते, HCl एक गेला, HCl प्लस. आता किती राहिले, 3, एक तर चालला गेला, POCl3, POCl3. काय मिळते मग आता, अल्कोहोल पासून अल्काइल क्लोराइड विथ HCl अँड POCl3. आलंय लक्षात, काय मिळालं आहे, PCl3 असेल, PCl5, त्याच्यापासून आपल्याला मिळतं आहे अल्काइल क्लोराइड. नाव द नेक्स्ट. आता हे झालं सगळं आपलं काय, फॉस्फरस हलाइड. नाव नेक्स्ट काय आहे आता, थर्ड. आता आपल्याला बघायचंय थायोनिल, थायोनिल क्लोराइड. काय असणार आहे, SOCl2, थायोनिल क्लोराइड, SOCl2. याची रिएक्शन घ्यायची आहे आपल्याला अल्कोहोल सोबत. अल्कोहोल कसा आहे, ROH, अल्कोहोल. रिएक्ट केला कोणासोबत, SOCl2 सोबत. काय मिळतं आहे बघूया आता, RCl, अल्काइल क्लोराइड, अल्काइल क्लोराइड प्लस अजून काय असणार आहे, SO2 प्लस अजून काय असणार आहे, HCl. HCl is in gaseous state, SO2 which is also in gaseous state, it gives alkyl chloride. थायोनिल क्लोराइडची रिएक्शन जर अल्कोहोल सोबत घेतली तर त्याच्यापासून काय मिळणार आहे आपल्याला, अल्काइल क्लोराइड. काय मिळतं, अल्काइल क्लोराइड विथ सल्फर डायऑक्साइड अँड HCl. हे दोघंही गॅसियस स्टेट मध्ये असणार, म्हणजे ते निघून जाणार, राहणार फक्त काय आहे, अल्काइल क्लोराइड. मग एक्झाम्पल, एक क्वेश्चन विचारला जातो, कोणत्या रिएजंट पासून मॅक्झिमम नंबर ऑफ अल्काइल क्लोराइड मिळणार, तर तो रिएजंट आहे थायोनिल क्लोराइड, SOCl2. कोणता असणार आहे, SOCl2. आता हे जे आपण बघितले अल्कोहोलची रिएक्शन आपण हायड्रोजन ऍसिड सोबत घेतली, फॉस्फरस हलाइड सोबत, त्याच्यात PCl3 PCl5 होता, थायोनिल क्लोराइड त्याच्यासोबत काय होतं आपल्याला, SOCl2. ओके. आता नेक्स्ट, अल्कोहोल तर झालाय, अल्कोहोल झाले. आता नेक्स्ट सेकंड, दॅट इज द हॅलोजन एक्सचेंज. अजून एक आहे, आपण ते बघूया आपण. सेकंड, फ्रॉम हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन इथे फक्त आपल्याला यूज एकच करायचा आहे, तो म्हणजे असणार आहे अल्कीन. कोणता आहे तो, अल्कीन. अल्कीन यूज करून आपल्याला काय तयार करायचं आहे आता, RX, अल्काइल हलाइड. आता हायड्रोकार्बन अल्कीन घेतला, मग आता याच्यामध्ये दोन टाइप्स रूल आहे, दोन वेगवेगळे रूल आहे. एक आहे मार्कोनिकोव्स आणि एक आहे अँटी मार्कोनिकोव्स. मग ते बघूया आपण. अल्कीन, अल्कीन जर मी घेतला आहे सपोज इथे सिमेट्रिकल अल्कीन, CH2 डबल बॉन्ड CH2, याचं नाव आहे इथेन. आता ज्यावेळेस हायड्रोकार्बन असेल, हायड्रोकार्बन पासून आपल्याला RX तयार करायचा असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे, HX, हायड्रोजन हलाइड. मग हायड्रोजन हलाइड कोणते आहे, फक्त आपल्याला यूज करायचे HCl आणि काय यूज करायचं आहे, HBr. हे दोन हायड्रो ऍसिड यूज करायचे, हायड्रोजन ऍसिड HCl आणि HBr. आता आपण काय घेतलंय, अल्कीन. अल्कीनची रिएक्शन जर मी आता घेतली HCl पासून, तर आता याच्यामध्ये आपल्याला काय, एकच प्रॉडक्ट, कुठेही बघा आता ही आहे तुमची ऍडिशन रिएक्शन. ऍडिशन रिएक्शन ह्या डबल बॉन्ड मध्ये HCl ला आपल्याला ऍड करायचं आहे आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्जन होणार आहे सिंगल बॉन्ड मध्ये. आता हा जो HCl आहे, ह्या HCl मध्ये हायड्रोजन हा काय असतो, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोराइड असणार आहे पार्शियल निगेटिव्ह चार्ज. HCl हे पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. आता एक निगेटिव्ह या एका कार्बनवर जाणार आणि हा हायड्रोजन एका कार्बनवर. अल्कीन हा सिमेट्रिकल अल्कीन आहे, कोणत्याही कार्बनवर कुठेही काय करा फरक पडणार नाही. ह्या CH2 हायड्रोजन आता ह्या CH2 वर आला, CH2 बिकम CH3, डबल बॉन्ड कन्वर्ट्स इनटू अ सिंगल बॉन्ड CH2 आणि इथे काय असणार आहे, Cl, CH3 CH2 Cl. काय झालंय, CH3 CH2 Cl. मग याला काय म्हणणार तुम्ही, इथाइल क्लोराइड. काय म्हणणार तुम्ही आता याला, इथाइल क्लोराइड.
पण आता याच्यामध्ये कोणताच रूल नाही, सिमेट्रिकल अल्केन असेल कोणत्याही कार्बनवर तुम्ही काहीही लावा, हायड्रोजन कुठे लावा, क्लोराईन कुठे लावा, फरक पडणार नाही. पण जर अल्किन अनसिमेट्रिकल असेल, अल्किन जर आता अनसिमेट्रिकल असेल तर त्याच्यासाठी काय बघा. आता अल्किन घेतला आपण CH3 CH डबल बॉन्ड CH2, याचं नाव आहे प्रोपीन. काय नाव आहे याचं? प्रोपीन. प्रोपीन आहे. नंतर आता आपल्याला याच्यामध्ये HCl ची ऍडिशन घेतली तर दोन वेगवेगळे प्रॉडक्ट मिळणार. का दोन वेगवेगळे? कारण आता हा जो अल्किन आहे हा अनसिमेट्रिकल आहे. मग हायड्रोजन कोणत्या कार्बनवर, क्लोरीन कोणत्या कार्बनवर ऍड करायचा आहे? मग याच्यासाठी दोन रूल आहे. पहिला जो आहे तो आहे मार्कोनिकोव्स रूल, MR. आता जर मार्कोनिकोव्स रूल जर असेल, अकॉर्डिंग टू द मार्कोनिकोव्स रूल, MR काय आहे मार्कोनिकोव्स रूल? आता हा जो HCl आहे, या HCl मध्ये क्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि हायड्रोजन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मार्कोनिकोव्स रूल काय आहे? निगेटिव्ह पार्ट जो असणार आहे रिएजंटचा, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट अटॅच टू, कुठे जाणार आहे? अटॅच टू दॅट कार्बन कॅरी लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. आता हा जो Cl आहे, अशा कार्बन आपण ऍडिशन कुठे असणार आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरच ऍडिशन असणार, या CH3 वर होणार नाही. याला ऍज इट इज ठेवायचे. ऍडिशन हे फक्त कुठे असणार आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड वर. आता डबल बॉन्ड वर ऍडिशन करायची. मग हा जो Cl आहे कुठे जाणार? अशा कार्बनवर की त्याच्यावर काय असणार आहे? हायड्रोजनची संख्या कमी असणार. ऍडिशन कुठे करायचे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता हा एक CH आहे आणि हा एक काय आहे? CH2 आहे. मग Cl अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स, Cl कुठे जाणार? या CH वर. मग काय मिळतंय? CH3 CH Cl डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे? सिंगल मध्ये. मग या हायड्रोजनला पण कोणी पाहिजे, त्याला एकटं सोडून चालणार नाही. मग हा हायड्रोजन कुठे जाणार? ह्या CH2 वर. आणि CH2 बिकम्स CH3. काय होतंय त्याच्यापासून? मग आपल्याला हा एक प्रॉडक्ट मिळतोय, हा मार्कोनिकोव्स. पण आता हा असणार आहे मेजर. अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स दिस वन इज द मेजर प्रॉडक्ट. मग मायनर कसा असणार? हा Cl कुठे येणार? या CH2 वर. आणि हा हायड्रोजन कुठे जाणार? या CH वर. काय मिळतंय मग? CH3 CH2 CH2 Cl. मग हा असणार आहे मायनर प्रॉडक्ट. अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स, मार्कोनिकोव्स काय सांगतोय? निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट अटॅच टू दॅट कार्बन कॅरी लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम अँड इट गिव्स द मेजर प्रॉडक्ट. कोणता प्रॉडक्ट मिळणार आहे त्याच्यापासून? मेजर प्रॉडक्ट. नंतर काय असणार आहे? हा मायनर आहे. मायनर का? निगेटिव्ह पार्ट कुठे गेला? CH2 वर गेला. हा आहे तुमचा मार्कोनिकोव्स रूल. जर केव्हा अल्किन काय असेल? अनसिमेट्रिकल. काय मिळालं आपल्याला याच्या सुद्धा? अल्किल हलाइडच मिळालेला आहे, RXच मिळालेला आहे. याचं नाव काय असणार आहे? याचं नाव काय? आता नंबरिंग कुठूनही करा, सेम 1 2 3. काय असणार आहे याचं नाव? 2 क्लोरो 3 कार्बन मीन्स अ प्रोपेन. 2 क्लोरो प्रोपेन. आता याच्यात कसं असणार? 1 2 3 1 क्लोरो प्रोपेन. आले लक्षात? नाव द नेक्स्ट वन. आता हा झाला मार्कोनिकोव्स. मग अँटी मार्कोनिकोव्स टोटल याचा रिव्हर्स. अँटी मार्कोनिकोव्स कसा असणार? प्लस HCl. अँटी मार्कोनिकोव्स साठी आपल्याला फक्त आणि फक्त काय यूज केला जातो? Br यूज केला जातो, HBr. अँटी मार्कोनिकोव्स असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जो कॅटलिस्ट यूज केला जातो तो असणार आहे पेरॉक्साइड. मग पेरॉक्साइड तुमचा हायड्रोजन पेरॉक्साइड यूज करू शकता, Na2O2 सोडियम पेरॉक्साइड किंवा R2O2 अल्काइल पेरॉक्साइड. मग आता काय असणार आहे? प्रोपीन reacts with the HBr in presence of peroxide. It also gives the two product. One is the major, another is the minor. मेजर कोणता असणार? जर मार्कोनिकोव्स मध्ये निगेटिव्ह पार्ट कुठे जातोय? लेस नंबर ऑफ हायड्रोजन. याच्या टोटली अपोजिट, याच्या टोटल रिव्हर्स, निगेटिव्ह कुठे जाणार? मोर नंबर ऑफ हायड्रोजन कडे. मग कसं असणार आहे? CH3
आणि हायड्रोजन कुठे जाणार, ज्याच्याकडे काय असतील, कमी हायड्रोजन असतील, CH3, CH बिकम्स CH2 आणि इथे असणार CH2Br आणि इथे कसं हा एक प्रॉडक्ट आणि अजून एक आपण बघितला CH3 CH CH3 आणि इथे काय असणार आहे Br. याला म्हणणार मायनर अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकोव्ह आणि हा असणार आहे मेजर. हेच तयार केले ना आपण. तयार आपल्याला काय करायचंय, अल्काइल हलाइडच तयार करायचंय. आता अल्काइल हलाइड मध्ये काय असणार आहे, अल्काइल हलाइड मध्ये काय असणार आहे, मेजर आणि मायनर दोन प्रॉडक्ट मिळतात आहे. सॉरी नॉट अल्काइल हलाइड आपण तयार केलाय, मग परऑक्साइड आणि म्हणजेच त्याला आपण अँटी मार्कोनिकोव्ह म्हणतो आणि मार्कोनिकोव्ह, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, दोन प्रॉडक्ट, एक मेजर असणार आणि एक काय असणार आहे मायनर. मग आता नाही अजून हे झालं, आपण सर्व काय तयार केलं आहे, अल्काइल हलाइड. काय तयार केले आहे आपण, अल्काइल हलाइड. आता आपल्याला काय तयार करायचं, अल्काइल हलाइडच तयार करायचंय, पण आता याच्यामध्ये आपल्याला हॅलो अरीन तयार करायचंय. आता हॅलो अरीन जर तयार करायचं असेल, आता ही असणार आहे इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन. आता इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन कशी असणार, आता इलेक्ट्रोफिलिक मध्ये काय असणार, आता एक रिंग घेतली, त्याच्यावर एक काय लावलेलं आहे CH3, याला म्हणतात टोल्यून. When toluene reacts with the Br2 ब्रोमीन, आता जर इन प्रेझेन्स ऑफ काय असेल हॅलोजन, आता काय आहे टोल्यून अरोमॅटिक रिंग, जर हॅलोजन सोबत रिॲक्ट असेल तर त्याच्यासाठी कंडिशन आहे, एकतर डार्क Fe यूज करा किंवा काय यूज कॅटलिस्ट यूज करायचा आहे, FeCl3 असेल, याला म्हणतात लेविस ऍसिड. हे एकतर डार्क Fe किंवा FeCl3, याला लेविस ऍसिड म्हटलं जातं. हे यूज केलं, मग याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, हॅलो अरीन. आता हॅलो अरीन कसं असणार, दोन प्रॉडक्ट आहे, एक CH3, इकडे येणार Br यूज केलेला आहे Br, आणि दुसरा प्रॉडक्ट आहे CH3 आणि इकडे येणार Br. याला म्हणतात ऑर्थो प्रॉडक्ट. दोघंही एकमेकांच्या ऑर्थो पोझिशनला आहे, हे दोघं एकमेकांच्या पॅरा पोझिशनला, याला म्हणणार पॅरा प्रॉडक्ट. दोन प्रॉडक्ट मिळणार, म्हणजे ही जी आहे ती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आपण तेच बघितलं, अल्काइल हलाइड तयार केला, कशापासून तयार केला, आपण नंबर ऑफ रिॲक्शन्स घेतली. पहिली बघितली होती आपण, ती कोणती होती, अल्कोहोलची. अल्कोहोलला रिॲक्ट केलं, कशा सोबत रिॲक्ट केलं होतं आपण, एकतर काय घेतलं होतं HCl HX घेतला होता, नंतर होती तुमची HX, नंतर फॉस्फरस हलाइड, नंतर यूज केला थायोनिल क्लोराइड. आता आपण बघितली होती म्हणजे काय, आता एरोमॅटिक रिंग सोबत काय घेतलं होतं Br2 इन प्रेझेन्स ऑफ डार्क Fe और कॅटलिस्ट अजून यूज करू शकलो असतो आपण FeCl3 which is acts as a Lewis acid. त्याच्यापासून आपल्याला हॅलो अरीन मिळाला होता. नाउ द नेक्स्ट वन रिॲक्शन आहे हॅलोजन एक्सचेंज. हॅलोजन एक्सचेंज मेथड. आता हॅलोजन एक्सचेंज मध्ये एक आहे फिंकलस्टीन रिॲक्शन आणि दुसरी आहे ती म्हणजे स्वार्ट्स रिॲक्शन. आता फिंकलस्टीन मध्ये काय असणार आहे, हॅलोजन अल्किल हलाइडच यूज करायचा आहे. आपल्याला अल्किल हलाइड तयार केलाय, पण ह्या अल्किल हलाइड पासून आपल्याला अल्किल हलाइड तयार करायचा आहे, पण दोन प्रकारचे अल्किल हलाइड यूज करायचे, तयार करायचे. एक असणार अल्किल आयोडाइड आणि या स्वार्ट्स मध्ये अल्किल फ्लोराइड मिळणार. जर आता आपण घेतला अल्काइल हलाइड, याची रिॲक्शन सोडियम आयोडाइड सोबत घेतली इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन इट गिव्स काय असणार आहे RI, अल्काइल आयोडाइड विथ रिमूव्हल ऑफ काय निघतंय NaX, काय निघतंय बाहेर NaX. हा असणार आहे अल्काइल हलाइड. रिॲक्ट केला आपण NaI सोडियम आयोडाइड पासून इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन इट गिव्स द अल्काइल आयोडाइड. हॅलोजन एक्सचेंज झालाय, क्लोराइड असेल किंवा ब्रोमाइड, RX तुम्ही घेऊ शकता RCl किंवा
RBr. RCl असेल, RBr असेल, याच्यापासून काय मिळालं आपल्याला? अल्किल अल्काइल आयोडाइड, आयोडाइड मिळालेला आहे. म्हणजे ही एक प्रकारे काय झाली? हॅलोजन एक्सचेंज मेथड झाली. आणि ज्याच्यात आपल्याला अल्काइल आयोडाइड मिळतं तर ती रिएक्शन कोणती आहे? फिंकलस्टीन रिएक्शन. नंतर स्वार्ट्स रिएक्शन. स्वार्ट्स रिएक्शन मध्ये पण तेच आहे, RX, मग तुम्ही RCl यूज करू शकता, RBr यूज करू शकता. मग ह्याच्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे SbF3 आयदर AgF2 अजून Ag2F2 हे आपण यूज करू शकता. मेटल फ्लोराइड यूज करायचे. आता हा SbF3 स्वार्ट्स रिएक्शन असेल, स्वार्ट्स रिएक्शन तर त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे? अल्किल फ्लोराइड. काय मिळणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला? अल्किल फ्लोराइड. आता इथे 3 टाइम्स आहे, म्हणजे मग हा किती घ्यावा लागेल? 3 टाइम्स RF प्लस SbX3. काय मिळालंय? अल्किल हलाइड. अल्किल हलाइड कोणते आहे? अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड, याच्यापासून आपल्याला मिळतं अल्काइल फ्लोराइड. ह्या रिएक्शनलाच काय म्हटलं जातं? स्वार्ट्स रिएक्शन. आलंय लक्षात? नाउ द नेक्स्ट. ह्या सर्व झाल्या आपल्या काय? प्रिपरेशन. नाउ द नेक्स्ट. आता नेक्स्ट आहे म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज. बघा आता फिजिकल प्रॉपर्टी मध्ये काय असणार? आता फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायचंय, नेचर बघायचंय या CX बॉन्डचं नेचर. नेचर ऑफ CX बॉन्ड, नेचर ऑफ CX बॉन्ड. CX बॉन्डचं नेचर कसं असणार? CX कार्बन आणि X आहे हॅलोजन. आता याच्यामध्ये कार्बन आणि हॅलोजन हा काय आहे? कोव्हॅलंट बॉन्ड शेअरिंग केली आहे. कार्बन आणि हॅलोजन त्या दोघांनी त्यांचे इलेक्ट्रॉन शेअर केले, म्हणून आपण याला काय म्हणतो? कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणून याला काय म्हटलं जातं? कोव्हॅलंट बॉन्ड. आता हे जे काही कोव्हॅलंट बॉन्ड, पण आता याच्यामध्ये कार्बन आणि हॅलोजन ही जी बॉन्ड असणार आहे, कार्बनचा एक आहे आणि हॅलोजनचा एक इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन एकमेकांनी शेअर केले म्हणून त्याला, त्या बॉन्डला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. पण आता सर्वांना माहितीये हॅलोजनचं कॅरेक्टर काय? इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग हॅलोजनचं कॅरेक्टर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, तो काय करणार आहे? लोन पेअर, त्याच्यावर तो काय करणार आहे? जी बॉन्ड पेअर आहे स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेईल. ऍक्सेप्ट केल्यानंतर ही जी बॉन्ड पेअर आहे which is shifted towards the halogen, ही बॉन्ड पेअर कोणाकडे शिफ्ट होणार? हॅलोजनकडे. मग काय होणार आहे? काय होत आहे? मग ही जी शिफ्ट झाली म्हणजे हॅलोजन, दॅट मीन्स द हॅलोजन ऍक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज. कार्बनने दिली, कार्बन कडून ती हॅलोजनकडे गेली, म्हणून कार्बन ऍक्वायर्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. जर ही जी बॉन्ड पेअर आहे जर शिफ्ट होत असेल म्हणजे पोलॅरिटी तिकडे डेव्हलप झाली. पोलॅरिटी काय डेव्हलप होते? ड्यू टू धिस एक्स, ड्यू टू धिस हॅलोजन, ड्यू टू धिस हलाइड. याच्यामुळे पोलॅरिटी डेव्हलप होते. पोलॅरिटी डेव्हलप काय होते? ही जी बॉन्ड पेअर आहे विच इज शिफ्टेड टुवर्ड्स द हॅलोजन. कुठे शिफ्ट होते? ती हॅलोजन कडे शिफ्ट होते. म्हणून मग हॅलोजन ऍक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह अँड कार्बन ऍक्वायर्स पार्शियल पॉझिटिव्ह. पोलॅरिटी डेव्हलप होते, पोलॅरिटी क्रिएट होते, म्हणून ह्या बॉन्डला काय म्हटलं जातं? पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. आता हे झालं या CX बॉन्डचं नेचर. बघा आता CX बॉन्डचं नेचर झालंय CX, पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्यांचा बॉइलिंग पॉइंट. मग आता बॉइलिंग पॉइंट जर असेल तर याच्यात आपल्याला नंबर ऑफ वेगवेगळे आहेत बॉइलिंग पॉइंट्स. बघूया आता. CH3, CH2, CH2, CH2 and this is the Br. CH3, CH, Br, CH2, CH3, CH3, CH, CH3, C, CH3, CH3, Br. बघा आता हे काय आहे? 1 2 3 4 C4.
3 आणि 2 5, 5 आणि 4 9, H9Br काय असणार आहे याचंही 1 2 3 4 C4 3 आणि 1 4, 5 आणि 4 9, 1 Br सेम काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H9Br. आता यांची काय आहे बॉन्ड यांची जर बॉइलिंग पॉइंट जर बघायचा असेल बॉइलिंग पॉइंट दिलेला आहे त्यांचा तो आहे म्हणजे 248 285 320 लाईक दिस. बघा आता काय होतं आहे बॉइलिंग पॉइंट sorry it's my mistake, it is the 375 364 and 346. बघा आता सर्वांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सेम आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला सर्वांचे सेम आहे पण आता बॉइलिंग पॉइंट काय होतो आहे डिक्रीज होतोय. का डिक्रीज होतोय हा बॉइलिंग पॉइंट सांगता येईल का बघा आता 1 2 3 4 C4 H9Br याचंही तेच आहे याचंही तेच आहे. हे काय आहे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर इन देअर स्ट्रक्चरल अरेंजमेंट. मग आता हा एक प्रकारचा आयसोमर आहे. कोणत्या प्रकारचा आयसोमर आहे याला म्हटलं जातं चेन आयसोमर. चेन आयसोमेरिझम. आता ही जे चेन आयसोमेरिझम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पण त्यांचे जे बॉइलिंग पॉइंट आहे ते डिफरंट आहे. का डिफरंट आहे बघा आता हा याचं नाव काय आहे N ब्रोमो ब्युटेन. आता हा काय आहे सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि थर्ड आहे तो म्हणजे असणार आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. मग आता जी स्ट्रेट चेन असेल त्या स्ट्रेट चेन मध्ये या बॉन्डला ब्रेक करण्यासाठी एनर्जी कशी लागणार जास्त लागणार म्हणून याचा बॉइलिंग पॉइंट आहे 375. आता ही ब्रांच स्ट्रेट पेक्षा जी ब्रांच चेन आहे ब्रांच चेन जसजशी वाढत जाणार ब्रांचिंग ग्रुप अटॅच होणार तर त्याचा बॉइलिंग पॉइंट हा काय होणार कमी होणार. बॉइलिंग पॉइंट स्ट्रेट साठी मॅक्सिमम असणार ब्रांच साठी ती काय होत जाते कमी होत जाते. अजून जर एक बघितलं आपण एक्झाम्पल CH3 Cl CH3 CH2 Cl CH3 CH2 CH2 Cl याचा आहे 248 285 आणि याचा आहे 320. As molecular mass increases, as the molecular mass increases, boiling point also increases. जर molecular mass increase होत गेलं तर त्याचा boiling point सुद्धा काय होणार आहे increase होत जाणार आहे. म्हणजे काय CH3 Cl CH3 CH2 Cl CH3 CH2 CH2 Cl. As the molecular mass increases, its boiling point also increases. याचा boiling point सुद्धा काय होणार आहे मग increase होणार.